नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। तुम्ही माझे मिनी ब्लॉग खूप छान आवडतात, तुम्हाला सगळेजण पाहतात, छान छान कमेंट्स करतात। तर आज मी मोठा ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि हे आहे माझ्या माहेरमधलं जैन समाजाचं मंदिर। तर मी जेव्हा दिवाळीला गेलते ना तेव्हा हे शूट केलं होतं मी, म्हणजे व्हिडिओ काढला होता, पण एडिटिंग करायला काही वेळच नाही भेटला कारण शेतामध्ये भरपूर कामं चालू होते। तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमधून। तर आज थोडेसे घरी होते आणि मोबाईल हातात घेतला तर हे व्हिडिओ दिसले, तर चला मला एडिट करून तुम्हाला सांगू की कसं आहे मंदिर आणि माझं माहेर हे पा। सगळीकडे तुम्ही आधीच पाहिलं आणि एकदम डोंगर छान दिसतो। या मंदिर खूप उंच आहे, म्हणजे 4 माळा आहे या मंदिराचे आणि सगळीकडे मूर्ती आहे आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतो। सगळीकडे डोंगर, झाडी, पूर्ण गावातलं घरं सगळं खूप छान दिसतं, पाहू शकता। मी आणि माझी बहीण दोघी जणी वर गेलो होतो, तिला म्हटलं खूप दिवस झाले आपण मंदिरामध्ये गेलोच नाही, चल जाऊ। तर म्हटली चल बरं जाऊ, पण आता ना खूप दिवसांनी गेलं ना तर जाऊ वाटत नाही, कारण बरेच दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतं। तर असं वाटतं कोणी कातल की काय, पण कोणी कातत वगैरे नाही तिथं। तर मम्मी म्हटली जा, कोणी नाही कातत। तर आम्ही दोघी बहिणी गेलतो, मुलं आलेच नाही, मुलं मामासोबत शेतात गेलते आणि पाहू शकता किती सुंदर दिसतं सगळीकडे। आणि सगळे घरं कोणते पत्राचे आहेत, कोणाचे स्लॅबचे आहेत आणि खेड्यागावात ना असेच पत्राचे घरं असतात। चला तर मग मी तुम्हाला मंदिराच्या सगळ्यात वरचं मंदिर दाखवते। तर हे आहे पार्श्वनाथ भगवंताचं मंदिर आणि यांच्यात ना काजू, बदाम, तांदूळ आणि कापूर आणि तेल एवढंच वाहतात, म्हणजे पूजामध्ये फुलं, आणि यांची पूजा खूप छान असते। तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट करून सांगा, मी कधी दुसऱ्या वेळेस पूजाला गेले ना त्यामध्ये तिथे दाखवेल। आणि समोर दिसतं हे माणूसस्तंभ आहे, शिखरजी, असं कसं आपलं चारीधाम मंदिर असतं तसं त्यांचं शिखरजी खूप मोठा देव आहे, चारीधामसारखं ते माणूसस्तंभ आहे। तुम्हाला मी खाली गेल्यावर दाखवते। आता आम्ही 3ऱ्या मजल्यावर चाललो, तर इथून पण वेगळं दिसतं। आणि हे आहे माणूसस्तंभ, म्हणजे चारही बाजूनी मूर्ती आहे, पहा किती उंच आहे आणि चारही बाजूनी मूर्ती आहे। तर सगळ्या दिशेला देवाचे तोंड केलेले आहेत असं म्हणतात। कोणत्याच बाजूने म्हणजे खराब शक्ती असते जी येऊ नाही मंदिरामध्ये किंवा गावामध्ये येऊ नाही। आणि इथे पण 3 मूर्ती आहे समोर। आणि हे पहा त्रिमूर्ती जैन मंदिर, दिगंबर जैन आहेत हे, आदिनाथ भगवंताचं मोठं मंदिर आहे इथं। चला मी दाखवते। इथे ना 3 मूर्ती उभ्या आहेत आणि एक मूर्ती ही बसलेली आहे। आणि यांच्या देवाचे नावं आपल्याला काही येत नाही एवढे, कारण आपण जास्त जात होतो आम्ही लहानपणी, तसं आता अजिबात जात नाही। तर इथे लिहिलेले आहेत, पाहू शकता, तुम्हाला जर वाचता आले तर वाचा। आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हाही हे समोर दिसतात ना माताजी आणि महाराजजी, ते आहेत। तर त्यांचा फोटो पाहून खूप छान वाटलं, कारण जेव्हा लहान होतं ना तेव्हा त्यांच्यापाशी जाऊन आम्ही बसायचो, खेळायचो। चला आता आपण ना सगळ्यात खाली जे मंदिर आहे, मेन मंदिर, मी पहिल्यांदा शूट दाखवलं ते दाखवते। तर आम्ही एकदम पहिलं मजला असतो त्या मजल्यावरती चाललेलो आहे। आता 4थ्या मजल्यावरून आम्ही खाली आलो आणि पहिल्यांदा ना बाहेरून पायऱ्या होत्या, आता ना आतमधून पायऱ्या केलेल्या आहेत, हे पहा। तर इथे छान असं मंदिर आहे मोठं, पाहू शकता किती छान असं सजवलेलं आहे, असं वाटतं की खूप छान वाटतं। आणि हे आहे पद्मावती देवीचं मंदिर, म्हणजे लहान देव असते ना त्या देवाचं मंदिर आहे हे, छोटे देव मांडलेले आहेत। आणि ही मूर्त आहे ती आदिनाथ भगवंताची मूर्त आहे मोठी, खूप मोठी, पंचकल्याणी झालती। आज 10 वर्ष झाली ही मूर्ती इथं बसवलेली आहे। आणि हे पहा किती छान पितळाचा हत्ती आहे, आणि समोरून दाखवते मी तुम्हाला, किती छान दिसत आहे ते पाहू शकता। आणि ह्या मूर्ती पण खूप छान आहे। आणि जिथे पूजेला वरती जे साहित्य होतं ते साहित्य इथं आहे। आणि पंचामृतासाठी किती छान वाट्या आहेत, पाहू शकता, इथे पंचामृत आणि पाणी आहे। आणि ही आहे आदिनाथ भगवंताची खूप मोठी मूर्त। आणि इकडे ना शास्त्र ठेवलेलं आहे जे की वाचतात,
मंदिरात आलं की वाचितात त्या. आपलं कसं गीता, रामायण तसं असतं जे जे पुस्तक ते पुस्तकं आहेत इथं पण ठेवलेली. आणि हे हे आतून आलं की लगेच हे ज्यांचे मुनिवर आहेत ते मुनिवर इथे त्यांचे फोटो लावलेले आहेत. आणि खूप छान वाटतं बरं. हे मंदिर खूपच छान आहे. कधी जर आले तर नक्कीच हे मंदिर पाहायला विसरू नका. आणि सगळ्यात आधी इथं पेंटिंग पाहून तर खूपच मन प्रसन्न होतं. आणि हे आहे एकदम समोरचं जे मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी पेंटिंग आणि गेट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा.